हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस सीसॉस स्पर्धायन चॅनल. बरं, आजचा पेपर आपल्याला काय सांगतोय बघा. जसं आपल्याला माहिती आहे की काल इंडिया आणि EU मध्ये FTA साइन झाला होता, बरोबर? त्याला EU किंवा पूर्ण जग काय म्हणतंय की मदर ऑफ ऑल डील्स. मदर ऑफ ऑल डील्स का म्हणायचं की मेजरली 2 बिलियन पॉप्युलेशन आहे. इंडियाची 1.4 आणि त्याच्यानंतर 600 मिलियन जी EUची आहे. हे यांना कंबाईन करणारे किंवा यांना विचारात घेणारे ही जी ट्रेड डील आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर एक मोठ्या प्रमाणावरती इकॉनॉमिकली सुद्धा इम्पॅक्ट करणारी डील आहे. त्याच्यामुळे त्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हणतात. आता याच्यामध्ये आपल्याला एक्झामसाठी काय-काय इम्पोर्टंट राहणार? जसं काल आपण पाहिलं की EU वगैरे काय होतं? बेसिक या गोष्टी आपण पाहिल्या. त्याच्यात आता आज मेजरली मेन्स आणि प्रीसाठी काय महत्त्वाचं राहणार? मेन्ससाठी महत्त्वाचं राहणार आणि इंडिया आणि EUची जी ट्रेड डील आहे, याच्यामध्ये कोणत्या सेक्टर्ससाठी फायदा असणार आहे आपल्याला? इंडियासाठी. त्याच्यानंतर कोणत्या सेक्टरसाठी समजा फायदे झाले? ॲडव्हांटेजेस, चॅलेंजेस, त्याच्यानंतर कोणते सेक्टर्स आपण ओपन केलेत आणि कोणते सेक्टर आपण ओपन नाही केलेले आहेत. जसं की आपण इंडियाचं जे ॲग्रीकल्चर सेक्टर वगैरे आहे, त्याच्यामध्ये एंट्री नाही दिली EUला. पण त्याच्याबरोबर जे लक्झरी कार्स वगैरे होतात, त्याच्यामध्ये एंट्री दिलेली आहे. तर हे जे सेक्टर्स आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. मग आता समजा ॲग्रीकल्चर सेक्टरला आपण एंट्री नाही दिली. त्याचबरोबर आपण इंडिया आणि यूएसची जी ट्रेड डील चालली होती, त्याच्यामध्ये पण एक मेजर चॅलेंज होतं की यूएसला इंडियाच्या ॲग्रीकल्चरल मार्केटचा ॲक्सेस पाहिजे होता, पण इंडिया ते अलाऊ करत नव्हता. त्याचबरोबर इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये जी ट्रेड डील झाली त्याच्यामध्ये पण न्यूझीलंड जे एक डेअरी प्रोड्युसर आहे, मेजर डेअरी प्रोड्युसर आहे, एक्सपोर्टर आहे. त्यांना आपण इंडियन मार्केटमध्ये ॲक्सेस नव्हता दिला. तर मेजरली आपण जे ॲग्रीकल्चरल मार्केटमध्ये ॲक्सेस का देत नाहीयेत? ही गोष्ट पाहायला पाहिजे, की आपलं ॲग्रीकल्चरल सेक्टर अजून पण ग्लोबल लेव्हलला कॉम्पीट करण्याच्या लेव्हलचं नाहीये का? मग जर ते नसतं, तर त्याच्यामध्ये काय-काय आपण अजून गोष्टी करायला पाहिजेत. मग डेअरी असेल, बाकीच्या गोष्टी असतील. मग त्याचबरोबर जे प्रोड्यूस असेल त्याला ग्लोबल लेव्हलवरती एक्सपोर्ट क्वालिटीचं बनवण्यासाठी काय-काय केलं पाहिजे. मग ह्या गोष्टींमध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आपल्याला कशी मदत करू शकते, या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. आपण मेजरली जे एक्सपोर्ट करताना करतो खाद्यपदार्थ वगैरे म्हणजे मासे वगैरे या गोष्टी करतो. पण बाकीच्या गोष्टी झाल्या राईस वगैरे आपण एक्सपोर्ट करतो. बासमती राईस झाला किंवा आपला हापूस आंबा वगैरे ते करतो. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, अजून क्वालिटी, ब्रँडिंग वगैरे या गोष्टी आपण कशा करायला पाहिजे, हे आपल्याला पाहायचं आहे ॲग्रीकल्चर सेक्टरच्या बाबतीत. आता त्याचबरोबर ह्या ट्रेड डीलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे असेल आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी काय-काय मदत होणार आहे? आता सांगितलं जातं की टेक्सटाईलसाठी मेजर आपल्याला ओपन झालेलं मार्केट EUचं. त्याच्यामुळे कसं होणार की आपली जी कॉम्पिटिशन चालत होती EUसाठी युरोपच्या कॉन्टिनेंटमध्ये आपण जो माल विकायचो टेक्सटाईलचा, त्याच्यामध्ये इंडिया आणि बांगलादेशमध्ये कॉम्पिटिशन चालायची मेजरली. आता आपल्याला टॅरिफ कमी झाल्यामुळे आपला जो क्वालिटी वाईज आपण ऑलरेडी सरपास केलं होतं बांगलादेशच्या टेक्सटाईल प्रॉडक्ट्सला. पण आता प्राइस वाईज सुद्धा आपण त्यांना सरपास करू. तर मग या हिशोबाने आपण कोणते-कोणते जे इंडियामधले स्टेट्स म्हणा किंवा रिजन्स म्हणा, जसं तामिळनाडू झालं, महाराष्ट्र यांना फायदा होऊ शकतो. हे झालं टेक्सटाईल सेक्टरच्या बाबतीत. मग अजून कोणते-कोणते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्समध्ये म्हणा, की कोणत्या-कोणत्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये फायदा होणार आहे? EU इन्व्हेस्टमेंट घेऊन येणार आहे का? जर घेऊन येणार आहे, तर कोणत्या-कोणत्या सेक्टरमध्ये घेऊन येणार आहे, ही गोष्ट आपल्याला पाहायची. मग त्याच्यामध्ये जॉब अपॉर्च्युनिटी आहेत का? कोणत्या पद्धतीची जॉब अपॉर्च्युनिटी असतील, या गोष्टी आपल्याला पाहायच्यात, बरोबर? आता याच्यामध्ये काय सांगितलं मेजरली, ह्या ट्रेड डीलनी EUला काय फायदा होणार आहे, की 90% जे EUचे गुड्स होते, त्याच्यावरती टॅरिफ कमी काढून टाकलेला आहे. त्याच्यानंतर वाईन ड्युटीज होत्या, ते 150 वरून 20 ते 30% केलेत आणि स्पिरिट्स जे होते, त्याच्यावरती 40% केलेत. त्याच्यानंतर कारवरती जे टॅरिफ होते, ते 110% होते. जसं BMW वगैरे जे कार्स होते, त्यांच्यावरती 110% होता, तो आता 10% केलाय. बरोबर? त्याच्यानंतर हे जे स्टेटमेंट आहे ते महत्वाचं आहे एक्झामसाठी, की 2.5 लाख व्हेइकल्सचा कोटा आहे. म्हणजे 2.5 लाखापर्यंत जे समजा व्हेइकल्स असतील, त्यांच्यासाठी हा कोटा असेल, त्यांच्यासाठी हा टॅरिफ असेल. त्याच्यानंतर कदाचित टॅरिफ वेगळे असतील. त्यानंतर टॅरिफ्स एलिमिनेटेड ऑन Airbus एअरक्राफ्ट, प्रोसेस्ड फूड्स, 0% टॅक्स ऑन मोस्ट मशिनरी अँड फार्मास्युटिकल प्रॉडक्ट. आता इंडियासाठी कसं फायद्याचं आहे? ड्युटी फ्री एक्सपोर्ट्स फॉर आयटम्स सच एस टेक्सटाईल्स जसं आपण पाहिलं, लेदर, जेम्स अँड स्पाइसेस. त्याच्यानंतर ड्युटी फ्री कोटा ऑफ 1.6 मिलियन टन्स ऑफ स्टील. आपलं स्टील जे मेजरली एक्सपोर्ट होणार त्याच्यामध्ये मग आपली जी स्टील इंडस्ट्री असेल त्याला फायदा होणार. त्याच्यानंतर ईझियर फॉर स्किल्ड इंडियन वर्कर्स टू वर्क इन द 27 कंट्री ब्लॉक. आपले जे स्किल इंडियन असतील
त्यांना जे EU असेल त्याच्यामध्ये काम करायला चान्स भेटला. जसं झालं की अमेरिका टॅरिफ लावतोय. इंडिया अमेरिकेचे रिलेशन्स थोडेसे ताणले गेले होते. त्याच्यामध्ये इंडिया कॅनडाचे रिलेशन्स पण मागच्या वर्षीपर्यंत बरेच ताणले होते. त्याच्यामुळे जे स्किल इंडियन्स होते, त्यांना जॉब अपॉर्च्युनिटी बाबत किंवा बाहेर जे शिकायला वगैरे गेले, त्याच्यानंतर त्यांना जॉब कुठे करायचा? हा एक प्रॉब्लेम तयार होत होता. पण या ट्रेड डीलमुळं काय होणार आहे, युरोपचा जो ऑप्शन असता, पूर्ण युरोपियन युनियनचा ऑप्शन त्यांच्यासाठी ओपन झालेला आहे. त्याच्यानंतर डायलॉग ऑन कार्बन बॉर्डर टॅक्स. इंडिया सेट टू बी ट्रीटेड लाईक अदर EU पार्टनर्स. नंतर फेज आउट टॅरिफ्स ऑन आर्म्स, अम्युनिशन अमंग अदर्स. याच्यामुळे काय होणार आहे, इंडिया जो आपण आपण जे टार्गेट ठेवलं होतं, की आपण फक्त डिफेन्स आता इम्पोर्टर नाही करणार आहे. आपण डिफेन्स प्रॉडक्ट जे आहेत ते एक्सपोर्ट करण्याकडे पण आपण भर देणार आहे. तर ही ट्रेड डील जी आहे ती त्यासाठी सुद्धा मदत करू शकते आपल्याला. आता या ट्रेड डीलमध्ये काय-काय इन्क्लूड नव्हतं? जसं नो कन्सेशन ऑन आयटम्स सच एज चिकन, राईस, नो एग्रीमेंट ऑन गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट ऑन एनर्जी अँड रॉ मटेरियल्स, अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट चॅप्टर जो इंडियाने रिजेक्ट केलाय. एग्रीमेंट ऑन जिओग्राफिकल इंडिकेशन्स म्हणजे आपले जे GI टॅग वगैरे आहेत, त्या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत, त्या एग्रीमेंटमध्ये इन्क्लूड नाही. बरोबर? त्यानंतर पुढचं काय? द सोल्युशन टू द फॉलिंग रुपी लाईज इन डिप्लोमसी. बरोबर? तर आपल्याला माहिती आहे, की गेल्या 1 वर्षामध्ये आपला जो रुपया आहे, तो बराच पडलेला आहे. म्हणजे 84, 82-84 पर्यंत होता. आता तो 91-92 टच करतोय इंडियन रुपी, बरोबर? आता इंडियन रुपी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं काय, की डेप्रिसिएशन जे होती करन्सीचं, त्याच्यामागे मेजर फॅक्टर्स कोणते-कोणते असतात. जसं म्हणा आपण, की इम्पोर्ट खूप करतो, एक्सपोर्ट कमी झालाय, कंट्रीची ग्रोथ नाहीये, पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी झाली, या गोष्टी झाल्या, बरोबर? पण आता पाहायला गेलं, तर आपली आता समजा रायटरनी पण जसं सांगितलं, की आपली जी ग्रोथ आहे करंट इयरमध्ये ती 7.5% एस्टिमेट होती. गेले 1-2 क्वार्टरमध्ये जे एस्टिमेट्स होते ते सुद्धा आपण बीट केले. त्याचबरोबर आपली जी इन्फ्लेशन होतं, ते सुद्धा एकदम कमी आहे. मग त्याच्यानंतर पण का होतंय? बरोबर? म्हणजे आपली ग्रोथ होतीये, आपल्याकडे इन्फ्लेशन नाहीये, पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी नाहीये. त्याचबरोबर आपले जे इम्पोर्ट्स आहेत, जसं सांगितलं सिन्स द ट्रेड डेफिसिट ऑफ मर्चंडाइज आणि सर्व्हिसेस व्हिच वॉज $96.58 बिलियन इन एप्रिल-डिसेंबर 2025 कंपेअर्ड टू $88.43 बिलियन इन द सेम पिरियड. म्हणजे 2024च्या एप्रिल ते डिसेंबरमध्ये $88.43 बिलियन चे आपले इम्पोर्ट्स आपला ट्रेड डेफिसिट होता, जो आता 96 झाला. म्हणजे 10% ची झाली. पण तो जो आहे, तो गॅप जो आहे तो एकदम प्रचंड वाढलेला नाहीये. सो मॅनेजेबल आहे. इंडियासारखी मेजर इकॉनॉमीमध्ये हा जो ट्रेड डेफिसिट आहे तो मॅनेजेबल आहे. मग असं सर्व असताना पण आपला जो रुपया इतक्या मेजरली का पडत चाललेला आहे? मग त्याच्यामध्ये कारण काय सांगितलं जातंय, की जी डोनाल्ड ट्रम्पनी इंडियावरती 50% टॅरिफ लावला. एक म्हणजे की टॅरिफ लावला 50% 25% रेसिप्रोकल टॅक्स लावला, की इंडिया आपल्यावरती ड्युटी लावती म्हणून यूएस पण लावली आणि त्याच्यानंतर इंडिया रशियाकडून ऑइल घेतो म्हणून 25% आपल्यावरती ऑइल टॅक्स लावलेले आहेत. ते झाले आणि त्याचबरोबर अजून एक 25% लावू शकतात, की जे देश इराण बरोबर ट्रेड करतात त्यांच्यावरती पण लावू शकतं. तर या गोष्टींमुळे काय व्हायला लागले ना, कॅपिटल आउटफ्लो व्हायला लागला. आपण जसं म्हणतो समजा स्टॉक मार्केट बाबत आपण म्हणतो, की एफ-आय फक्त सेलिंग करतायत, बायिंग करत नाहीत, एफ-आय बाहेर चालले. त्यांच्यासाठी इंडियन मार्केट तेवढं लुक्रेटिव्ह राहिलेलं नाहीये. इन्व्हेस्टमेंट तेवढे येत नाहीत मोठ्या प्रमाणात. यूएसच्या कंपन्या येतायत, पण ही जी पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आहे, इंडिया यूएसची जे ट्रेड रिलेशन आहे, त्याच्यामुळे कॅपिटल आउटफ्लो मेजर प्रमाणात होत चाललाय. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आउटफ्लो होतो, तेव्हा काय करतात ते, इंडियातून बाहेर जाताना रुपी डंप होतो आणि जी डॉलर वगैरे जी करन्सी ती घेऊन जातात. त्याच्यामुळे आपला रुपी जो तो पडत चाललाय. म्हणजे ह्याच्यामध्ये मेजर इश्यू काय होतात, तो डिप्लोमसी किंवा इंडिया यूएसचे ट्रेड रिलेशन इथं होतात प्रॉब्लेमॅटिक. बरोबर? मग हे आपल्याला पाहायचंय, की आता हा टॉपिक आपल्याला आय-आरमध्ये पण येऊ शकतो, की आय-आर आणि इकॉनॉमीला लिंक करून प्रश्न विचारू शकतात, की आपण ह्याच्यामध्ये डिप्लोमसीचा वापर कसा करायला पाहिजे आपली करन्सी मेंटेन ठेवण्यासाठी किंवा जर डिप्लोमसी स्ट्रेन झाली, तर त्याचा कसा इम्पॅक्ट होतो करन्सीमध्ये, या गोष्टी आपल्याला पाहायच्या. द इम पुढची न्यूज आहे द इम्पॅक्ट ऑफ इंडिया EU FTA फॉर AI अँड सेमीकंडक्टर टेक. आता जसं आपल्याला माहिती की इंडिया आणि EUची FTA साइन झाल्या. तर त्याचबरोबर त्यांनी त्याच्याबरोबर त्यांनी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक अजेंडा फॉर 2030 मध्ये त्यांनी AI आणि ॲडव्हान्स सेमीकंडक्टरमध्ये एक जॉइंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट सुरू करायचा प्लॅन केलेला आहे. मग जसं आपण त्या दिवशी पॅक सिलिकाच्या बाबत पाहिलं होतं,
की आपल्याला एआय इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचंय, त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्समेंट करायची आहे. मग आता इंडिया आणि जसं आपल्याला माहिती आहे, की युरोपियन युनियन वगैरे आहे, जे टेक्नॉलॉजिकली बरंच ॲडव्हान्स आहे इंडियापेक्षा. मग त्यांची मदत घेऊन आपण एआय आणि सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये कसं पुढे जाऊ शकतो? जसं आपल्याला माहिती चिप्स वगैरेच्या बाबतीमध्ये पूर्ण वर्ल्ड मेजरली तायवान आणि चायनावरती डिपेंडंट आहे. त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम होतो, की जेव्हा त्यांच्यामध्ये जेव्हा पॉलिटिकल इश्यू होतो, तेव्हा इथे पण प्रॉब्लेम्स होतात. तर अशा ह्याच्यामध्ये सेल्फ रिलायंट कसं व्हावं एआय आणि सेमीकंडक्टरच्या बाबतीत. तर याबाबत हा जो एफ-टी आहे, तो कदाचित आपल्याला बूस्ट करू शकतो. त्याचा इम्पॅक्ट काय असू शकतो याबाबतीत हे आपल्याला पाहायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथं काय सांगितलंय, EU इंडिया टू कोलॅबोरेट ऑन पीसफुल युजेस ऑफ न्यूक्लिअर एनर्जी अंडर युराटॉम डील. बरोबर? आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं सगळ्यात मेजरली? युरोटॉम डील काय आहे? त्याच्यानंतर पीसफुल युजेस ऑफ न्यूक्लिअर एनर्जी काय असतं? बरोबर? आता जसं आपल्याला सायन्समध्ये माहिती, एन्व्हायर्नमेंटमध्ये माहिती, की आपल्याला एक प्रकारे आपण कमिटमेंट दिली, की 2060 पर्यंत आपण कार्बन न्यूट्रल होणार आहे. कार्बन न्यूट्रल कंट्री होणार आहोत. जसं कार्बन न्यूट्रल होणार म्हणजे काय? आपण कार्बनचं वापर कंप्लीट बंद करणार का? नाही. आपण त्याचा जेवढं आपण त्याचं बाहेर उत्सर्जन होतं, तेवढंच त्याला शोषून घेण्यासाठी काम करणार. पण त्याचबरोबर आपण कसं होणार, ग्रोइंग इकॉनॉमी असल्यामुळं आपण मेजरली एनर्जी सोर्सेस आपल्याला पाहिजेत मोठ्या प्रमाणात. मग आता आपण जे कार्बन वगैरे जे आहे त्याच्यावरती रिलायन्स कमी करून जी न्यूक्लिअर एनर्जी झाली, सोलर एनर्जी झाली, विंड एनर्जी झाली, या एनर्जी सोर्सेसवर आपण भर देणार आहोत. हां. आता त्याचबरोबर न्यूक्लिअर एनर्जीच्या बाबत कसं झालं, की इंडिया जे आहे रॉ मटेरियल किंवा न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी याच्यासाठी थोडासा रिलायंट आहे. याबाबत 2009 मध्ये इंडिया आणि युरोपची एक डील झाली होती. EUची. ती होती युराटॉम डील. तर ती काय होती? त्याच्या हिशोबाने काय सांगितलं, की पीसफुल एनर्जी, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी वगैरे जी भेटते, ती पीसफुल यूजसाठीच वापरली जाईल. त्याच्यामुळे न्यूक्लिअर आर्मामेंट म्हणा, त्यांचं न्यूक्लिअर प्रॉलिफरेशन होणार नाही. तर यासाठी इम्पोर्टंट डील आहे आणि त्याचबरोबर पीसफुल युजेस ऑफ न्यूक्लिअर एनर्जी आपल्याला माहीत पाहिजे. कारण त्याचा एक एक्झामसाठी महत्त्वाचा पॉइंट आहे तो. त्याच्यानंतर काय दिलंय डूम्सडे क्लॉक 85 सेकंड्स टू मिडनाईट. बरोबर? आता प्रीसाठी एक महत्त्वाचा मुद्दा होऊ शकतो किंवा आयआरमध्ये आपल्याला उत्तर लिहिताना एक पॉइंट म्हणून होऊ शकतो. तर डूम्सडे क्लॉक काय होता? 1945 मध्ये जसं आपल्याला माहिती सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये न्यूक्लिअर वेपनचं हे झालं. जपानवरती न्यूक्लिअर बॉम्ब टाकले. बरोबर? त्याच्यानंतर त्याच सायंटिस्टना न्यूक्लिअर बॉम्बची जेव्हा खरी विध्वंसक ताकद दिसली, त्याच्यानंतर त्यांनी 1947 मध्ये डूम्सडे क्लॉक एक क्लॉक कॉन्स्टिट्यूट केलं. जे एक प्रिडिक्शन क्लॉक नाही, ते एक वर्ल्ड लीडर्स वगैरे म्हणा, त्यांना एक सांगण्यासाठी, की जेव्हा पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी वाढती, वॉर होण्याचे चान्सेस वाढतात आणि जेव्हा एक ग्लोबल कॅटास्ट्रॉफ येऊ शकतो. मिडनाईट म्हणजे काय? जेव्हा मिडनाईट तेव्हा म्हणजे ग्लोबल कॅटास्ट्रॉफ येतंय. बरोबर? मग आपण फक्त 85 सेकंड्स इट इस काय? काय सांगितलं 85 सेकंड्स टू मिडनाईट म्हणजे फक्त 85 सेकंड आपण मिडनाईट पासून दूर आहोत. म्हणजे आपण एका मेजर ग्लोबल कॅटास्ट्रॉफच्या खूप जवळ पोहोचतोय. हे त्यांचं एस्टिमेट आहे, की असं-असं होऊ शकतं. त्याच्यामुळे ज्या गोष्टी चालल्या जसं यूएस इराणचे वॉरचे चान्सेस आहेत, रशिया युक्रेनचे वॉर आहे ते एस्केलेट होऊ शकतं. त्याचबरोबर ग्रीनलँडच्या इश्यूवरून यूएस आणि युरोपमध्ये काही स्ट्रेन होत आहेत. त्याच्यानंतर चायना, तैवानच्या काही गोष्टी होऊ शकतात. याच्यामुळं काय होतं ना, एक ग्लोबल कॅटास्ट्रॉफ मोठ्या प्रमाणावर येऊ शकतं आणि त्याच्यामुळं ह्युमन रेसवरती एक मेजर डेंजर येऊ शकतं. मग ते थांबवण्यासाठी एक वॉर्निंग साइन म्हणून हे जे डूम्सडे क्लॉक आहे ते काम करतं. बरोबर? पुढची न्यूज येते नॉर्थ कोरिया फायर शॉर्ट रेंज मिसाइल्स टुवर्ड्स सी ऑफ जपान. आता इथं आपल्याला काय पाहायचंय? जसं सगळ्यात मेजरली कंट्री आली, आपण त्याची काय पाहणार? जिओग्राफी पाहणार. बरोबर? त्याच्यानंतर आपण पाहतो जसं इम्पोर्ट एक्सपोर्ट रिझर्व्ह. आता मेजरली पाहायला गेलं तर नॉर्थ कोरिया जगापासून कट आउट झालेले. ना त्यांना खूप जास्त इम्पोर्ट करता येतं, ना एक्सपोर्ट करता येतं. ते बाहेरचे किंवा बिहाइंड द सीन्स वगैरे त्या हिशोबानेच इम्पोर्ट एक्सपोर्ट चालते. तरी पण आपल्याला त्या गोष्टी पाहिजेत इम्पोर्ट एक्सपोर्ट. त्याच्यानंतर त्याचे नेबरिंग कंट्रीज कोणते-कोणते आहेत, बॉर्डर म्हणा. त्याच्यानंतर अ, साउथ कोरिया आणि नॉर्थ कोरिया यांची जी बॉर्डर आहे, त्याला एक वेगळं नाव आहे. तर ते नाव कोणतं ते कमेंट सेक्शनमध्ये मला सांगताल, बरोबर? मग ते आपल्याला गोष्टी पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट काय सांगितली सी ऑफ जपानमध्ये. मग सी ऑफ जपान कुठे आहे? मग सी ऑफ जपानच्या अराउंड कोणत्या-कोणत्या कंट्रीज आहेत ते आपल्याला पाहायचे. मग त्याच्याबरोबर नॉर्थ कोरिया आणि साउथ कोरियाचा जो इश्यू असेल,
त्याच्यामध्ये इंडियाचा काही रोल असेल का? ती गोष्ट किंवा त्यांचं वॉर झालं किंवा जपानवरती काही प्रॉब्लेम्स झाले, तर ते इंडियाला त्याचा काही इम्पॅक्ट आहे का? आणि इंडिया आणि नॉर्थ कोरियाचे ओव्हरऑल रिलेशन्स कसे आहेत? हे आपल्याला याच्यातून पाहायचं आहे. बरोबर? तर हा होता आजचा हिंदू पेपर एनालिसिस. तुम्हाला काही अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे? थँक यू.